लेझर ड्रिप म्हणजे काय रे भाऊ? नमस्कार शेतकरी बांधवांनो. म्हणजे काय रे भाऊ या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लेझर ड्रिप म्हणजे नक्की काय? त्याला किती खर्च येतो? ते कसं काम करतं? ते रेन पाईप पेक्षा साध्या ठिबकपेक्षा कसं वेगळं आहे? आणि तुम्हाला ते कुठून कसं मागवता येईल? तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता पाहतोय आपण हे माझ्या हातामध्ये आहे साधं ड्रिप. ज्याला अशा पद्धतीचा ड्रिपर असतो त्याला इमिटर म्हणतात. तो त्याच्यामध्ये असतो. आणि हे दुसरी वस्तू आहे हे म्हणजे आहे लेझर ड्रिप. हे तुम्हाला 20 चं सॅम्पल दाखवत आहे. तर हे जे लेझर ड्रिप आहे त्याला 1 फुटावरती, 1.25 फुटावरती अशा पद्धतीचं लेझर पंचिंग असतं. त्या लेझर पंचिंग म्हणून जसा वरून त्याचा प्लेन भाग आहे, तसाच त्याच्या आतून सुद्धा होतो. त्यामुळे याच्यात जी काही घाण आहे, ती त्याच्या शेवटी अडकणार आहे आणि तुम्ही ज्यावेळी एंड कॅप काढाल, त्यावेळी ती घाण सर्व फ्लश आउट होऊन बाहेर पडणार आहे. म्हणून याला म्हणतात बिना फिल्टरचं ठिबक. त्याच पद्धतीने हे 2 इन 1 ठिबक काय आहे, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम पहिला तुम्ही पाहून घ्या की लेझर ड्रिप कसं काम करतंय ते. आता तुम्ही पाहिलेलं आहे लेझर ड्रिप कशा पद्धतीने काम करतं. आता हे 2 इन 1 कसं काम करतं ते आपण पाहूयात. ज्यावेळी त्याला प्रेशर जे असतं, जे साध्या ठिबकला लागतं 1 केजी पर्यंत, ह्याला 0.2 केजी वरती 0.2 ते 0.7 केजी वरती हे काम करताना कसं काम करणार आहे, तर हे कमी प्रेशरवरती 4 लिटरचा साधारणपणे डिस्चार्ज टाकतं. ते तुम्हाला मी दाखवतो की कमी प्रेशरवरती कसं चालत आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये ज्यावेळी तुम्ही 1 केजी पर्यंत त्याचं प्रेशर जाईल, त्यावेळी त्याची जी पिचकारी उडणार आहे, ती अगदी 6 ते 8 लिटर त्याचा डिस्चार्ज त्याचा वाढून जातो. त्यामुळे रान गरगरीत व्हायला हे मदत करतं. म्हणून याला 2 इन 1 म्हणजे ठिबक म्हणून पण आणि रेन पाईप म्हणून पण असं आपण याला 2 इन 1 ठिबक म्हणतो. आता आपण जाणून घेणार आहोत साधं ठिबक आणि लेझर ड्रिप याच्यामधला फरक. सर्वप्रथम पाहतो आपण लेझर ड्रिप जे येणार आहे, त्याला कमी प्रेशर लागतं. त्याच पद्धतीने जे साधं ठिबक आहे, त्याला 1 केजी पर्यंत प्रेशर लागतं. लेझर ड्रिपचा खर्च त्या मानाने कमी आहे. तो मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे किती खर्च आहे. ड्रिपचा साध्या ड्रिपचा खर्च जास्त येतो. दुसरी गोष्ट आहे जो मेंटेनन्स आहे, याच्यामध्ये घाण अडकली जरी फ्लश आउट करून काढायची आहे, फिल्टरची याला कमी आवश्यकता आहे. नसला तरी चालेल काही ठिकाणी. ज्यावेळी लेझर ड्रिप चोकअप झाले असे आपल्याला वाटते, त्यावेळी जी शेवटची एंडकॅप आहे ती काढून पाणी प्रेशरने फ्लश आउट केले जाते. त्यामुळे त्यातील सर्व गाळ निघून जातो आणि त्यामुळेच लेझर ड्रिपचे चोकअप होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे ह्याला मेंटेनन्स कमी आहे, ड्रिपला मेंटेनन्स जास्त येतो. त्याच पद्धतीने किमतीमध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट याला प्रेशर कमी लागते. आपसूक त्याला मोटर पंपाचं प्रेशर सुद्धा वीज सुद्धा कमी लागेल आणि त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा हे किफायतशीर आहे साध्या ड्रिपपेक्षा. आता आपण जाणून घेणार आहोत लेझर ड्रिप आणि रेन पाईप मधला फरक. हे जे लेझर ड्रिप आहे त्याला 1 फुटावरती, 1.25 फुटावरती सिंगल होल असतं आणि ते सिंगल वरती पाणी टाकतं आणि त्याचं सुद्धा ड्रिपचं काम आहे. जी रेन पाईप आहे त्याचं पाऊस पडायचं काम आहे. त्याला झिगझॅग पॅटर्न मध्ये होल असतात. ते उजवीकडे आणि डावीकडे 20 साधारणपणे 4 ते 4.5 फूट दोन्हीकडे पाणी टाकत असते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जी लेझर ड्रिप आहे ते प्रत्येक सरीला टाकलं जातं. जी रेन पाईप आहे ती जर 4.5 फुटी सरी असेल आपली, तर एकाडेक टाकायचा आपण सल्ला देतो. तिसरी गोष्ट आहे लेझर ड्रिपनं तुम्ही प्रेशर कमी ठेवून जी पाण्यात विरघळणारी खतं आहेत, ड्रिपची खतं सोडू शकता. पण रेन पाईपनं ही खतं तुमची वाया जाणार आहेत कारण त्याचा डिस्चार्ज जास्त आहे. लेझर ड्रिपची लांबी जी आहे रानामध्ये ती तुमची साधारणपणे 20 एम ची 250 फुटापर्यंत चालते, 260 फुटापर्यंत चालते. पण जी 20 एम ची रेन पाईप आहे ती 150 फुटापर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याच्या सबमेन सुद्धा वाढतात. दोन्ही सिस्टीमचे आपले आपले फायदे तोटे आहेत. तर आता आपण पाहणार आहोत खास लेझर ड्रिप विषयी. रेन पाईपचा माझा दुसरा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. तर लेझर ड्रिपच्या साईज कोणकोणत्या येतात? तर लेझर ड्रिपची साईज ती 16 आणि 20 या दोन क्वालिटीमध्ये ते उपलब्ध आहेत. दोन्हीचे 500 मीटरचे बंडल असतात. लेझर ड्रिप किती लांब चालते? जी 16 आहे त्याची लांबी साधारणपणे जे 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फुटावरती, 1.25 फुटावरती जे होल असतं त्याची लांबी साधारणपणे रनिंग लेंथ आहे 150 फूट. काही ठिकाणी लेवल जमीन असेल तर 160 फूट. 20 ची जी आहे आपण सांगतो 250 फूट, ती सुद्धा 260-270 फुटापर्यंत आपण ती वापरू शकतो. म्हणजे 150 फूट 16 आणि 250 फूट 20 अशी याची रनिंग लेंथ आपण टाकू शकतो. एकरी किती बंडल लागणार आहेत? मी तुम्हाला आधी सांगितलं 500 मीटरचा बंडल असतो. 16 असू दे किंवा 20 असू दे. जर लहानाची लांबी तुमची 150 फुटापर्यंत असेल तर 16 करा किंवा 300 फूट असेल मध्ये टाकणार असाल तर 150-150 16 करा. जास्त असेल तर 20 कडे जावा. जास्तीत जास्त शेतकरी आजकाल 20 वापरत आहेत. तर बंडल किती लागणार आहे? तर बंडल सांगतो तुम्हाला 500 मीटरचा बंडल आहे. तुमची सरी साधारणपणे जर 4.5 फुटी सरी असेल तर तुम्हाला हे 500 मीटरचे 6 बंडल तुम्हाला लागणार आहेत एका एकरासाठी. जर तुमची सरी 5 फुटी असेल तरी सुद्धा 6 बंडल लागणार, थोडंफार शिल्लक राहील. जर तुमची सरी असेल 4 फुटी तर तुम्हाला 7 बंडल घ्यावे लागतील किंवा 4.5 फुटी सरीला 6, त्याच्यापेक्षा कमी असेल तर 7 किंवा त्याच्यापेक्षा 6 फुटी वगैरे सरी असेल तरी तुम्हाला एक 5 ते 6 बंडल घ्यावे लागतील.
लेझर ड्रिप किती वर्ष टिकणार आहे? जसं मी तुम्हाला म्हणलं निडल पंचिंग आणि लेझर पंचिंग यामध्ये फरक आहे. ज्या लोकल कंपन्या येतात त्या सुद्धा अगदी 1000-1200ला जे बंडल येतात 500 मीटरचे त्याला निडल पंचिंग असतं. जसं रेनपाईपला सुद्धा प्रॉब्लेम येत होते. ते प्रेशरनं फाटतं, त्याची क्वालिटी कमी असते. ते अगदी तुमचं यूज अँड थ्रो सारखं असतं. थिकनेस सुद्धा कमी येतो. वापरलेलं मटेरियल व्हर्जिन नसतं. पण त्याच पद्धतीने जे आपण लेझर ड्रिप देतो, त्याला जे येतं ते व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवलेलं असतं. त्याला लेझर पंचिंग येत असल्यामुळे होल मुजण्याचं वगैरे प्रमाण किंवा होल फुटण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये त्या मानानं कमी येतं. ह्याला प्रेशर आपण साधारणपणे 0.2 ते 0.7 वगैरे आपण त्यांना सांगतो. तर ऊसासारख्या पिकामध्ये 2 वर्ष आणि बाकीची पिकं असतात त्यामध्ये 3-4 वर्ष सुद्धा ते वापरलेले आपल्याकडे शेतकरी आहेत. आता पाहतोय आपण लेझर ड्रिपचे फायदे काय आहेत. तर सर्वप्रथम आपला असा फायदा आहे की त्याची किंमत कमी आहे त्यामुळे ते परवडायला आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ड्रिपरची भानगड नाही त्यामुळे जी काही घाण येणार आहे शेवटी जाणार आहे. बरेच लोक हे बिना फिल्टरचं ड्रिप म्हणूनच वापरतात. लेझर ड्रिप म्हणजे बिना फिल्टरचं ठिबक म्हणूनच आमच्याकडे शेतकरी मागायला येत आहे. तिसरी गोष्ट त्यामुळं मेंटेनन्स कमी, टेन्शन नाही. ह्याला प्रेशर सुद्धा कमी लागतं आणि आपण चाव्या ह्या कंपल्सरी वापरायच्या आहेत. चावी मी तुम्हाला दाखवतो. चावी म्हणजे कॉक आपण म्हणतो. 16 किंवा 20 कोणतंही ड्रिप करा. ह्याला कॉक आपण कंपल्सरी सांगतो. डायरेक्ट टेक ऑफ न वापरता आपल्याला कॉक वापरायचाच आहे. तर हे जे लेझर ड्रिप आहे, तर याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रान गरगरीत होतं. जसं आपल्याला पाटानं पाणी दिल्यावर मनाचं समाधान होतं. तसं जर तुम्ही लेझर ड्रिप जरी 1 फूट जरी उडवून तुम्ही जर 1 तास जरी चालू ठेवलं, तर तुमचा पाय त्यामध्ये जाणार आहे. इतकं त्यामध्ये पाणी होऊन एकदम रान गरगरीत होणार आहे. वरती असेल तर सरीमध्ये सुद्धा पाणी तुमचं उतरणार आहे. एवढं पाणी द्यायची गरज नसते ऍक्च्युली पण शेतकरी करतात आणि हे अतिशय चांगले शेतकऱ्याला समाधान देणारं ड्रिप आहे लेझर ड्रिप. लेझर ड्रिपचे तोटे काय? एवढे सगळे फायदे सांगितले, एवढी सगळी माहिती सांगितली. तोटे महत्त्वाचे असे आहेत, की लेझर ड्रिप ही चढ उताराच्या जमिनीला चालणार नाही. हां, ठीक आहे पहाणढाळ असेल, तुमचं नुसतं पाणी जाण्यासाठी, पाणी वाहत जाण्यासाठी केलेला उतार असेल तर ठीक आहे. पण जर पाणी पळत जात असेल तर लेझर ड्रिपला पैसे वाया घालवू नका. तुम्हाला कोणीही काही सांगू दे, तुमचे पैसे वाया जातील. चढ उताराला लेझर ड्रिप चालणार नाही. दुसरी गोष्ट आहे लेझर ड्रिपची जाडी थोडी कमी असल्यामुळे व्हर्जिन जरी असलं जाडी कमी असल्यामुळे ज्यावेळी ऊस पडतो वगैरे त्यावेळी थोडा त्रास होऊ शकतो पण त्यावेळी तुमच्या जॉइनरच्या नॉमिनल खर्चामध्ये ती डागडुजी होऊन जाईल. आता कोणत्या पिकाला चालणार आहे? माझ्याकडे हे सुपर माझ्या शॉपवरून चाललेलं आहे. हे ऊसासाठी, त्याच पद्धतीनं कांद्यासाठी चालू आहे, आल्यासाठी चालू आहे, हळदसाठी चालू आहे. सर्व भाजीपाले, फळभाजी वगैरे आहेत त्यासाठी हे चालू आहे. लेझर ड्रिप फुल फ्लेजमध्ये आपण देत आहे आणि जिथं तुम्हाला सांगितलं फक्त लेवल हवी जमीन आणि बिनधास्त तुम्ही वापरू शकताय. नदीचं पाणी, कॅनॉलचं पाणी, विहिरीचं पाणी अशा बऱ्याच ठिकाणी लोकं जिथं अतिशय घाण आहे, तिथं स्क्रीन फिल्टर टाकत आहेत आणि जिथं नॉमिनल घाण होती, साधं ठिबक चॉकअप होतं, तिथं जरी हे टाकलं, तरी तुम्हाला फ्लशिंगचा खर्च आहे. फ्लश आउट केलं, तर तुम्हाला काहीही टेन्शन नाही. असं हे बिना फिल्टरचं लेझर ड्रिप. महत्त्वाचा प्रश्न, एकरी खर्च किती? तर याचे साधारणपणे 6 बंडल लागतात. एव्हरेज आपण किंमत त्याची धरू 16 20 ₹2000 जरी आपण त्याची किंमत बंडलची पकडली, त्याचे ₹12,000 बाकी फिटिंग वगैरे त्याचं सबमेन जर फ्लेक्सिबल सबमेन वापरली, तर साधारणपणे मी तुम्हाला एकरी सांगतो आपण इतक्या लोकांचं केलेलं आहे. त्यामुळे एकरी त्याचा एव्हरेज खर्च येणार आहे आपल्याला 15 ते 18,000 पूर्ण टोटल सेट सबमेन सकट आपण तुम्हाला सांगत आहोत. लॅटरलचा त्या मानानं थोडा कमी येणार आहे. तो 11-12 हजारापर्यंत तुम्हाला तो लॅटरलचा येणार आहे आणि 15 ते 18,000 हा पूर्ण एकराच्या त्या बेसिक गोष्टींचा आपल्याला खर्च येणार आहे. जर तुम्हाला लेझर ड्रिप मागवायचा असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही हवं असेल, तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपण तुम्हाला एसटी पार्सलने, ट्रान्सपोर्टने किंवा पोस्टाने तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही, भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल, तर तुम्हाला हे येऊ शकतं किंवा तुम्ही सुद्धा आपल्या शॉपला व्हिजिट करू शकता. आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा. पुढील म्हणजे काय रे भाऊ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता विषय हवा आहे, आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बिना फिल्टरचं ठिबक तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.